आता आपण आदर्श संशोधकाचे गुण विचारात घेणार आहोत. संशोधनाची यशस्वीता. संशोधनाचं यश हे संशोधकावर अवलंबून असते. कोणतंही संशोधन चांगलं किंवा वाईट किंवा कोणते संशोधन हे यशस्वी होण्यामध्ये संशोधकाची भूमिका ही महत्त्वपूर्ण असते. सामाजिक शास्त्रामधील संशोधन हे अमूर्त आणि व्यक्तिगत समस्येशी संबंधित असते. म्हणजे ज्या संकल्पना अमूर्त स्वरूपाच्या असतात त्याच्याशी संशोधकाचं व्यक्तिगत स्वरूपाचं नातं असतं. म्हणजे विचारसरणी, भावभावना याच्याशी संशोधकाचा संबंध असल्यामुळे अनेक वेळा संशोधक हे पूर्वग्रह दूषित असू शकतात. म्हणून जेवढा संशोधक हा आदर्श तितकं संशोधन कार्य हे उत्तम, असं एक गणित सामाजिक शास्त्रातील अभ्यासामध्ये गृहीत धरलं जातं. संशोधक हा संशोधन समस्येचा एक अविभाज्य घटक असतो. म्हणून संशोधक निष्पक्ष आणि तटस्थ राहील तेवढेच संशोधन देखील निष्पक्ष होईल, तेवढेच संशोधकाला निष्कर्षापर्यंत पोचता येईल. संशोधकामध्ये दोन स्वरूपाचे गुण असणं अभिप्रेत आहे. एक विशिष्ट गुण आणि सामान्य गुण. विशिष्ट गुणांमध्ये संशोधकामध्ये जे गुण हवे आहेत त्यामध्ये विषयाचं सखोल ज्ञान संशोधकाला असावं. जर संशोधकाला संबंधित विषयाचं ज्ञान नसेल, त्याची सखोल माहिती नसेल, तर संशोधन समस्या हाताळताना, समस्येचा अभ्यास करताना त्याला अनेक प्रकारच्या अडथळ्यांचा सामना करावा लागतो. जो दुसरा गुण आहे तो म्हणजे संशोधन पद्धतीचं पूर्वज्ञान संशोधकाला असणं आवश्यक आहे. अभ्यास विषयाच्या संबंधित जे आवश्यक असणारी संशोधन पद्धती आहे त्या संशोधन पद्धतीचं ज्ञान त्यांना असणं गरजेचं आहे. म्हणजे कोणती संशोधन पद्धती, नमुना निवड कसा निवडायचा, प्राथमिक तथ्य संकलन कशी करायची, त्याचबरोबर त्या माहितीला कोणती माहिती आपल्याला घेणं आवश्यक आहे ती ठरवायची. त्याचबरोबर संशोधन साहित्याचं परिशीलन कसं करायचं यासंबंधीची त्याला माहिती असणं गरजेचं आहे. त्याबरोबरच संशोधक हा निपक्षवर्तीचा असावा. संशोधकामध्ये म्हणजे थोडक्यात संशोधक हा तटस्थवर्ती त्याच्यामध्ये असावी, त्याचबरोबर संशोधकवृत्ती त्याच्यामध्ये असणं गरजेचं आहे. जर संशोधकामध्ये संशोधनाची वृत्ती नसेल तर संशोधन कार्य हे अपेक्षित पद्धतीने पूर्ण होऊ शकत नाही. म्हणून नुसतं अभ्यासक असून चालत नाही, तर त्या अभ्यासकामध्ये संशोधक वृत्ती असणं संशोधन कार्यासाठी नितांत आवश्यक असतं. त्याबरोबरच संशोधकाला काही संशोधनाचा पूर्व अनुभव असणं देखील गरजेचं आहे. म्हणजे अनुभवाला अधिक महत्त्व आपल्याला देता येतं. म्हणजे अनुभव यासाठी की जर संशोधकाला थोडासा पूर्व अनुभव असेल तर अनावश्यक माहिती टाळण्यासाठी आणि आवश्यक ती माहिती घेण्यासाठी त्याला त्याचा फायदा होऊ शकतो. म्हणून संशोधकामध्ये हे गुण असणं गरजेचं आहे. याबरोबरच संशोधकामध्ये काही सामान्य गुण असणं गरजेचं आहे. ज्याच्यामध्ये पहिलं अज्ञानासंबंधी जिज्ञासा, म्हणजे ज्ञान प्राप्त करण्याची लालसा ही संशोधकामध्ये असावी. याला वैज्ञानिक प्रवृत्ती देखील म्हटलं जातं. म्हणजे संशोधकामध्ये ही वैज्ञानिक प्रवृत्ती असणं गरजेचे आहे. जिज्ञासा, सर्जनशीलता, काल्पनिकता आणि संशोधनासंबंधी आस्था संशोधकामध्ये असणं गरजेचं आहे. जर संशोधकाला ज्ञानासंबंधी जिज्ञासा आणि अज्ञान दूर करण्यासाठीची जर लालसा नसेल तर संशोधन समस्यासंबंधी संशोधक हा
किंवा त्यांनी काढलेले निष्कर्ष हे फारसे पूरक असतील असं म्हणता येत नाही. म्हणून संशोधकामध्ये ही वृत्ती असणं गरजेचे आहे. कल्पकता ही त्याच्यामध्ये असणं गरजेचे आहे. अनेक वेळा संशोधन समस्या ह्या गुंतागुंतीच्या असतात, कारण मुळात सामाजिक समस्याच या गुंतागुंतीच्या आहेत. म्हणून या समस्येतील आंतरसंबंध, कार्यकारण भाव याची गुंतागुंत सोडवण्यासाठी संशोधकामध्ये थोडीशी कल्पकता असणं गरजेचे आहे. कारण अनेक वेळा ही कल्पकता त्याला माहिती मिळवण्यासाठी ती मदत मिळू शकते किंवा मदत ती होऊ शकते. पण कल्पकतेच्या माध्यमातून प्राथमिक तथ्य संकलनामध्ये मुलाखत कशी घ्यायची, त्याच्यात मनोरंजकता कशी आणायची, अनुसूची कशी भरून घ्यायची, सर्वेक्षण कसं करायचं, यासंबंधी संशोधकाने जर कल्पकता बाळगली तर त्याचं कार्य हे अधिक पद्धतीनं सुकर होऊ शकतं. म्हणून हा गुण त्याच्यामध्ये असणं गरजेचं आहे. नंतरचा गुण आहे चिकाटी. सामाजिक शास्त्रात संशोधकाला संशोधन समस्येवर नियंत्रण ठेवता येत नाही. अनेक वेळा वरकरणी सारख्या वाटणाऱ्या अभ्यास गटात किंवा वरकरणी सारख्या वाटणाऱ्या माहितीमध्ये अनेक प्रकारचा फरक असू शकतो. त्यात अनेक प्रकारची आव्हाने निर्माण होऊ शकतात. तर त्या आव्हानांना व्यवस्थित त्याची घडी बसवण्यासाठी संशोधकाला चिकाटी असणं गरजेचे आहे. त्याचबरोबर संशोधकाला माहिती संकलनाच्या माध्यमातून मिळणारी माहिती, मुलाखतीच्या माध्यमातून मिळणारी माहिती, अनुसूचीच्या माध्यमातून मिळणारी माहिती ही प्रत्येक वेळा आवश्यक माहिती मिळतेच असं नाही. तर अनेक वेळा अनावश्यक माहिती देखील मिळू शकते किंवा अनेक वेळा उत्तरदाता माहिती देण्यासाठी तो टाळाटाळ करू शकतो. आणि जरी माहिती दिली तर ती माहिती संशोधनासाठी पूरक असतेच असं नाही. तर अशा वेळी संशोधकामध्ये चिकाटी असणं गरजेचं आहे. जेव्हा उत्तरदाता हा राजकीय अभिजन आहे किंवा एखाद्या राजकीय पक्षाचा प्रमुख आहे किंवा सामाजिक कार्यकर्ता आहे, अशावेळी त्याच्याकडून माहिती प्राप्त होण्यासाठी वेळ लागू शकतो किंवा मिळणारी माहिती ही वेळेत मिळत नाही. तर अशावेळी संशोधकामध्ये चिकाटी असणं ही फार गरजेची आहे. अशावेळी संशोधकांनी न घाबरता व्यवस्थित पद्धतीने हाती घेतलेलं संशोधन कार्य पूर्ण करण्यासाठी त्याच्यामध्ये चिकाटी असणं हे गरजेचं आहे. त्याचबरोबर संशोधकाकडं विचाराची स्पष्टता असावी. आपण जो अभ्यासविषय निवडलेला आहे त्या अभ्यासविषय पूर्ण करण्यासाठी त्या संबंधी विचाराची स्पष्टता, विषयाची स्पष्टता संशोधकाकडं असणं गरजेचं आहे. जर विचाराची स्पष्टता नसेल तर अनेक पद्धतीने संकल्पनात्मक गोंधळ उडण्याची शक्यता अधिक असते. म्हणजे संशोधकाला विचाराची स्पष्टता नसेल तर प्रश्नावलीतून आलेली माहिती, मुलाखतीमधून आलेली माहिती, अनुसूचीमधून आलेली माहिती, त्या माहितीचं व्यवस्थित विश्लेषण करणं किंवा ती माहिती व्यवस्थित पद्धतीनं मांडणं, बसवणं हे संशोधकाला क्लिष्ट जातं. म्हणून संशोधकाकडं विचाराची सुस्पष्टता असणं गरजेचं आहे. त्याचबरोबर संशोधक हा सूक्ष्म निरीक्षक देखील असावा. कारण संशोधन समस्येविषयी घडणाऱ्या अनेक घटना, घडामोडी या संशोधनाला अनेक वेळा पूरक असू शकतात. तर अशावेळी संशोधकांनी चौकस पद्धतीने राहून संशोधनाला पूरक असणारी माहिती ही आपल्या उपयोगाची आहे का किंवा ही माहिती कुठं बसू शकते याची निरीक्षण क्षमता किंवा कोणती माहिती आपण असे बसू शकतो, याचे परिणाम काय होतात किंवा घडणाऱ्या घटनांचे परिणाम संशोधन प्रक्रियेवर काय होतात, तर यासाठी त्याच्याकडं
सूक्ष्म निरीक्षण असणं गरजेचं आहे. त्याचबरोबर संशोधकाकडं साधनसामुग्रीची जुळवाजुळव करणारा गुण असणं गरजेचं आहे. संशोधकाकडं संशोधनासाठी लागणाऱ्या इतर वस्तू, पैसे, साधनसामुग्री ही असणं गरजेचं आहे, कारण याच्याशिवाय संशोधन कार्य पूर्ण होऊ शकत नाही. त्याबरोबरच संशोधकाकडं प्रामाणिकपणा असणं गरजेचं आहे. जर संशोधक प्रामाणिक नसेल तर संशोधन कार्य हे नीट पद्धतीनं पूर्ण होऊ शकत नाही. कारण कोणताही पूर्वग्रह न ठेवता तटस्थ पद्धतीने राहून प्रामाणिकपणे संशोधकांनी आपलं कार्य करणं हे गरजेचं आहे. नंतरचा गुण आहे आत्मनियंत्रण किंवा संयम. संशोधक हा संयमी असणं आवश्यक आहे. जर संयम नसेल तर अनेक वेळा संशोधन कार्य संशोधकाला मध्ये सोडून द्यावं लागतं, की जसं आपण पूर्वी उल्लेख केला त्याप्रमाणे सामाजिक शास्त्रांमधली जी प्रयोगशाळा आहे तो समाज आहे. समाजामधून मिळणारी तथ्य, संशोधनासाठी आवश्यक असणारे तथ्य हे मानवी वर्तनाशी संबंधित असल्याकारणाने अनेक वेळा मानवी वर्तन हे चंचल असतं. वरकरणी मिळणारे उत्तरं आणि त्याचं खरं उत्तर याच्यामध्ये फरक असू शकतो. म्हणून खऱ्या उत्तरापर्यंत जाण्यासाठी, खरं उत्तर शोधण्यासाठी संशोधकांना संयमी असणं गरजेचं आहे. अनेक वेळा मिळणारी उत्तरं ही खरीच असतील असं नाही, सत्य असतील असं नाही, तर त्याची सत्यता पडताळून पाहून त्याची सत्यता संशोधनात उतरवण्यासाठी, त्याची विश्वसनीयता संशोधनात उतरण्यासाठी संशोधकांनी प्रयत्न करणं गरजेचं आहे. कारण त्यांनी संशोधनाचं हाती घेतलेलं क्लिष्ट काम, त्याच्या संदर्भात त्याला समाजातून मिळणारी उत्तरे ही अनेक वेळा अनावश्यक ठरतात. अशावेळी संशोधकांनी संयमानं घेणं आवश्यक असतं. म्हणून त्याला आत्मनियंत्रित आणि संयमी असणं हे महत्त्वाचा गुण आहे. त्याबरोबरच त्यामध्ये संघटन कौशल्य असणं गरजेचं आहे. अनेक वेळा माहिती संकलनाच्या आधारावर मिळणारी माहिती ही व्यापक आणि गुंतागुंतीची असते. मुलाखत, प्रश्नावली, अनुसूची, सर्वेक्षण या माध्यमातून मिळणारी माहिती ही अतिशय व्यापक आणि क्लिष्ट असते. म्हणून या माहितीची जुळवाजुळव करताना योग्य माहिती योग्य ठिकाणी मांडणे, योग्य ठिकाणी ठेवणे, त्याचं योग्य विश्लेषण करणे यासाठी संशोधकाला संशोधन कौशल्य लागत असतं. या संशोधन कौशल्याशिवाय संशोधन कार्य हे पूर्ण होऊ शकत नाही. म्हणून विविध क्षेत्रातून संकलित केलेली माहितीचं आवश्यक विश्लेषण, त्याचं वर्गीकरण संशोधकाला येणं गरजेचं आहे. म्हणून संशोधकाकडे संघटन कौशल्य असणं गरजेचं आहे. त्याशिवाय संशोधकाकडं इतर गुण देखील असणे आवश्यक आहेत. अशा पद्धतीने संशोधनासाठी संशोधकाकडे आवश्यक असणारे गुण, विशिष्ट आणि सामान्य गुण याची चर्चा असं आपण आताच्या लेक्चरला केलेली आहे. धन्यवाद.